मंडळी, जर तुम्हाला सांगितलं की फक्त एक छोटासा नियम माणसाचं आयुष्य बदलू शकतो, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? ही कथा त्याच विश्वासाची आहे. एका गावात एक माणूस राहत होता, नेहमी चिंतेत आणि अस्वस्थ. त्याच्या घरासमोर एक मूर्तिकार राहत होता, जो रोज सकाळी मूर्ती घडवत असे. एकदा हा माणूस एका कथेला गेला. तिथे संतांनी सांगितलं, आयुष्यात एक तरी चांगला नियम पाळा, तुमचं आयुष्य नक्की बदलेल. तो घरी आला आणि विचार करत झोपला. कोणता नियम बनवू? सकाळी उठून खिडकी उघडली. समोर मूर्तिकार मूर्ती बनवत होता. त्याने ठरवलं, रोज सकाळी उठून याला पाहायचं. हाच नियम करतो. सोपा आणि करण्यासारखा आहे. एका वर्षापर्यंत त्याचा नियम असाच चालू होता. पण 1 वर्ष झाल्यानंतर एक दिवस खिडकी उघडली, पण मूर्तिकार दिसला नाही. तो डोळ्यांवर हात ठेवून बाहेर गेला. तेव्हा समजले की मूर्तिकार तलावाजवळ माती आणायला गेला आहे. तिथे माती खोदताना मूर्तिकाराला सोन्याच्या नाण्यांनी भरलेले 2 हंडे सापडले. त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात तो माणूस ओरडला, मी पाहिलं, माझा नियम तुटला नाही. घाबरलेल्या मूर्तिकाराने त्याला सांगितले, शांत राहा, तुलाही 1 हंडा देतो. आणि त्या माणसाला सोन्याचा 1 हंडा मिळाला. तेव्हा त्या माणसाच्या मनात विचार आला, मी फक्त एका सामान्य माणसाला पाहण्याचा नियम केला, तरी माझ्या घरात लक्ष्मी आली. जर मी रोज एखाद्या भक्ताला, संताला किंवा देवाचं नाव घ्यायचा नियम केला तर? शिकवण फार छोटी आहे. आपण रोज जे पाहतो, ऐकतो, आठवतो, तसंच आपलं आयुष्य घडतं. सवय चुकली तर आयुष्यही चुकतं. आणि तोच नियम देवाशी जोडलेला असेल तर आयुष्य आपोआप सुधारतं. म्हणून आजच एक सदनियम बनवा. जसं आई वडिलांना प्रणाम, धरती मातेला नमस्कार करणे किंवा सकाळी उठून देवाचे नामस्मरण करणे. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.